चला तर बघा, मी आज तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भरीत कसं बनवायचं ते सांगते. तर बघा, आपण जेव्हा वांग असं भरतासाठी आणतो तेव्हा जास्त करून असं मोठंच बघून आणतो. छोट्या वांग्याचं भरीत काही चवीला चांगलं होत नाही, म्हणून माझ्याकडे हे एकाच वांग्याच्या पुढे येत असं मोठं लट असं वांग होतं. मग आता आपण गॅसवर जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते नीट भाजलं जात नाही, आतून त्याचं असं कच्चं राहतं आणि कसं तर चरचर केल्याने असं त्याची चव लागते. त्याच्यामुळं मग असं फोडी करून घ्यायच्या आणि कढईमध्ये थोडंसंच अगदी तेल टाकायचं आणि त्यामध्ये भाजी असे जे फोडी आहेत ना आपण ते भाजून मस्त असं वापरून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून. आणि नंतर ते फोडी वापरल्यावर त्याला असं छान तुम्ही मिक्सरमधनं काढू शकता. अगर रवीने ह्याच्याने बारीक असं चेचून त्यामध्ये कांदा, तेल, तिखट, मीठ असं घालून आपण भरीत करूया. वांग्याच्या फोडींमध्ये असं थोडंसं चिमटभर मीठ टाकून मऊ होण्यासाठी आपण त्याला झापून ठेवूया. म्हणजे ते आपलं असं जे पाणी सोडतं ना त्यात मऊ असं एकदम वापरून भाजून छान निघतं. त्यामुळे हे आपण वांगं झापून ठेवूया. तर बघा, हे आपण भाजल्याला म्हणजे ठेवलेलं वांग मस्त असं एकदम मऊ झालेलं आहे बघा. हे बघा, आता ह्याच्यामध्ये नुसतं असं चमच्याने आपण असं हे बारीक करायचं आणि त्याच्यावर कांदा, कोथिंबर ते हे करायचं, मिक्स करून घ्यायचं. वरनं आपण त्याची अशी फोडणी करून घ्यायची. मस्त असं चरचरीत भरीत तयार होतं आहे बघा. आता तर करूया आपण कांदा टाकून, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबर टाकून घेऊया. तर बघा, कढईत आपण जे वांग भाजायला ठेवलं होतं ना ते असं भाजून मस्त मऊ मऊ नुसतं चमच्याने जरी आपण बारीक केलं किंवा हाताने जरी कुस्करलं तरी वांग अगदी मऊ मऊ झालेलं आहे. तर बघा, खाली थोडंसं उगं चिटकल्यामुळं त्याचा कलर असा झालेला आहे, नाहीतर एकदम छान पांढरं शुभ्र असं आपलं भरीत होतंय. त्यासाठी आता मी त्यामध्ये कांदा घेतलेला आहे, असं थोडासा पातीचा चिरून. ते घेतलं ना, पातीचा कांदा चवीला खूप छान लागते. भरीत नसलं तर आपला कांदा घ्यायचा साधा, थोडंसं मीठ मगाशी मी टाकलं होतं त्यामध्ये वांग भाजत असताना. शेंगदाण्याचा कूट, थोडंसं असं आपलं घरगुती काळा मसाला, लाल तिखट, हे सर्व वस्तू आपण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि छान मिसळ आपले ताजी चिरलेली कोथिंबर घालून घ्यायची ह्याच्यामध्ये. आणि मग नंतर तुम्हाला जर फोडणी द्यायची असली तर जिरे, हिंग, कढीपत्त्याची वरून फोडणी द्यायची लसूण टाकून. इतकं भारी असं मस्त असं भरीत होतं. नाही जरी तुम्हाला फोडणी द्यायचं नसलं तर तुम्ही असंही मिक्स करून खाऊ शकता भाकरीसोबत. खूप छान लागतं असं उन्हाळ्यामध्ये. ते आता जर भाज्या म्हणजे असं काय हिरव्या भाज्या उपलब्ध नसतात तेव्हा तुम्ही असं हे भरीत करून खाऊ शकता. त्याला फोडणी देण्यासाठी इथे मी छोट्याच बारक्या म्हणजे असं कटोरी म्हणजे छोटी आपली कढईच आहे, त्याची दांडी तुटलेली आहे म्हणून त्यामध्येच मी असं फोडणी केलेली आहे. तर तेल गरम झाल्यावर मी टाकते त्यामध्ये हिंग, जिरे, मोहरी, कढीपाला आणि लसूण टाकायचं. तुम्हाला जर हळद हवी असली तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता, नाही घातली तरी चालते. हे असली कडकडीत फोडणी भरितावर ओतून घ्यायची. तेल गरम झालं होतं मी गॅस बंद केला होता. तर हे असं आपल्या भरितावर ओतून घ्यायची फोडणी आणि छान मस्त असं हलवून घ्यायचं आणि कोथिंबर टाकायची. हे बघा, अशी मस्त अशी कोथिंबर टाकून घेतली, भरपूर अशी, खायला भरीत तयार आहे फोडणीचं. तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला वाटल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये मॅगी मसालाही घालू शकता. अगदी चवीला खूप छान होतं हे असं भरीत. बघा एकदा नक्कीच करून. असं वांग भाजण्याची गरज नाही, वापरून घ्यायचं आणि भरीत करायचं. तर असं केलेलं आहे मी भरीत. भाकरी आपली शिळी असू ताजी असू त्याच्यावर भरीत घ्यायचं आणि खायला सुरुवात करायची. एकदम मस्त असं चमचमीत भरीत झालेलं आहे बघा. करून बघा, कमेंट करा कसं झालं ते मला सांगा. या तुम्ही गरम गरम ही भरीत आणि भाकरी खायला माझ्या आजची. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरूनच गेलात.